किशोरदा 95th बर्थ एनिवर्सरी। चलो दोस्तों, ये सेगमेंट अपने चैनल पे जारी है। 7-8 एपिसोड इस सेगमेंट में भी मैं आपको दे चुका हूँ। लेकिन दोस्तों, किशोरदा, इनकी यादों का इतना बड़ा खजाना है, उनमें से थोड़े बहुत मोती मैं आपके सामने पेश कर रहा हूँ। आशा करता हूँ ये सेगमेंट आपको अच्छा लगता है, क्योंकि किशोरदा इस किशोरदा हर किसी के दिल में वो तो बस रहे और बसे रहेंगे हर इंसान की आखिरी सांस तक। ये तो एक गहरी सच्चाई है ना दोस्तों। चलो सुनाता हूँ कुछ पंक्तियाँ किशोरदा की याद में। हर शाम आंखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है। मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है, पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। दोस्तों, खांडवा का दुलारा, मुन्ना बडा प्यारा, असंही त्यांना लहानपणी म्हटलं जायचं। या खांडव्यामध्ये युक्ता नदीचा एक छोटासा धबधबा होता। तिथं पिकनिकला जाणं हा एक त्यावेळच्या किशोरदांच्या 10, 11, 12 या वयोगटातल्या मुलांचा एक चांगला छंद। आणि मग वाढदिवस, प्रत्येकाचा वाढदिवस अशा पिकनिकच्या ठिकाणी जाऊन साजरा करायचा आणि मग प्रचंड हास्य विनोद, एकमेकांची मस्त चेष्टा मस्करी करायची, काही वेगळ्या वेगळ्या आवाजात किशोरदा नकला करायचे। हे जे गुण होते, एक विनोद बुद्धी, एका उच्च कोटीची विनोद बुद्धी या किशोरदांना त्या देवाने दिली होती। आणि देवाने दिली म्हणण्यापेक्षा त्यांच्या जे वकील होते वडील, त्या वडिलांकडे एक अचाट अशी विनोद बुद्धी होती। म्हणजे असं म्हटलं जातं की न्यायालयामध्ये ते जेव्हा एखाद्या केसमध्ये प्रश्न विचारायला उभे राहायचे, तेव्हा ते तिथल्या जजला, इतर अनेक वकिलांना हसवायचे तर हसवायचेच, पण त्यांच्या ज्ञानामध्ये अशी काही वेगळी भर टाकायचे की सगळे अचंबित व्हायचे आणि मग त्यांना पाहायला, त्यांना बोलताना ऐकायला गर्दी व्हायची। एक विनोदी वातावरण निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा हा छोटा मुलगा। आणि मग बांगलादेशात मोठ्या भावाला दादा मोनी म्हणायचे। ती पद्धत आहे तिकडे। आता प्रत्येक संस्कृतीमध्ये काही ना काही एक खासियत आपल्या भारत देशात आहे। त्याप्रमाणे हा तिकडचा एक प्रचलित पद्धत की मोठा भाऊ असेल त्याला दादा मोनी म्हणायचं। आता मग अशोक कुमार आता दादा मोनी तिकडचे, त्यांचे असं नाही आहे, ते सगळ्या भारताचेच दादा मोनी झाले। उत्कृष्ट चित्रपट त्यांनी दिले, आनंद वाटला आपल्या सगळ्या आधीच्या पिढ्यांना, 2 पिढ्यांना। आणि आपण सुद्धा काही चित्रपट अशोक कुमार यांचे पाहिले आहेत। पण ह्या दादा मोनीला दादा मोनी म्हणायचं हे किशोरदाला काही पटायचं नाही। कारण घरातलं हे छोटं लेकरू, खांडवा का दुलारा, मुन्ना बडा प्यारा, अशा पद्धतीने त्यांचा तो नटखटपणा, त्यांचा तो खोडकरपणा, त्यांचं ते आरडाओरडा करणं, त्यांचं ते कधी-कधी अगदी सुरात येत नसतानाही गायचा अट्टहास धरून गाणी म्हणणं, अक्षरशः या आपल्या प्लेबॅक सिंगिंगच्या बादशहाला तो जेव्हा गायचा लहानपणी, तेव्हा त्याच्या कुटुंबानीच त्याची थट्टामस्करी केली होती। कोणत्या शब्दात? "अरे कसला भसाडा आवाज तू काढतोस, घासल्यासारखा आवाज येतोय. अरे काय तू किशोर, फुटलेल्या बासरीसारखा तुझा आवाज झालाय, काहीतरी सुधारणा कर त्याच्यात." अशा टिप्पणी, टीका सहन करत करत हा आपला प्लेबॅक सिंगिंगचा बादशाह कधी बनला ते त्याचं त्यालाही कळलं नाही आणि मग आपल्याला भारताला एक चांगला व्यक्ती मिळून गेला। मित्रांनो, अशा या किशोरदाच्या गमती-जमती आणि मग त्याच्या काही गाण्यांच्या 2-4 ओळी असा हा सेगमेंट
95th बर्थ एनिवर्सरी ऑफ किशोरदा, उनकी यादों को ताज़ा रखने का यह सिलसिला मेरे चैनल पे इस प्रवि के द्वारा बस ऐसे ही चालू रहेगा। अभी अभी जो पंक्तियाँ मैंने सुनाई वो तो फिल्म था ब्लैकमेल। और दोस्तों, धर्म पाजी की फिल्म थी। धर्म पाजी के ऊपर शूटिंग किया हुआ ये गीत, और वो भी एक रोमांटिक गीत, धर्मेंद्र और राखी जी बड़ा अच्छा शूट किया है इस गीत को। अ वेरी मेमोरेबल एंड फेमस सॉन्ग। आज भी ये गीत जब जब बजता है तो आज की युवा पीढ़ी का भी ये एक फेवरेट सॉन्ग है, ऐसा भी मैं ज़रूर कहूँगा। क्योंकि मैं अक्सर देखता हूँ न्यू जनरेशन भी पल पल दिल के पास तुम रहती हो ये गीत गाने की कोशिश में रहता है। चलो, ऐसी ही मीठी मीठी यादों का खजाना आपके सामने ज़रूर लेकर आऊँगा। अगले एपिसोड तक मेरा इंतज़ार रहेगा, इसी आशा के साथ चलता हूँ दोस्तों।